राधे राधे शिवा कुंज में प्रेम गली में श्रृंगार पट पर तीर घाट में काशी घाट में कुंड में किशोर महादेव बाग बिहारी देह बिहारी मदन मोहन गोपीनाथ जी राधा दामोदर राधा विनोद जी काशी गोपाल राधा माधव राधा वल्लभ राधा रमण शंकर जी राधे बोलो भागवत भगवान की बोलो वृंदावन धाम की जय। 24 अवतार भगवान परमात्म्याची होऊन गेली। त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण आज थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करून कृष्ण भगवंताच्या चरित्राला आपल्याला सुरुवात करायची आहे। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। ये रामायण पुण्य कथा श्री राम पुण्य कथा कथा सुनाए राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की। ये रामायण है जन्मभूमि श्री राम की, ये रामायण है पुण्यभूमि श्री राम की। आर्यावर्ते भारत बसे नगरी है।
का कठिन प्रण, सुनो सुनो सब कोई, जो तोड़े शिव धनुष को सो सीतापति हो। ठीक आहे। प्रभू रामचंद्र सूर्यकुळामध्ये महाविष्णूंनी हा अवतार धारण केला आणि लव अंकुश ज्या वेळेला राम दरबारामध्ये आले आणि त्या ठिकाणी रामायणाचा प्रसंग सर्व प्रजाजनासमोर, प्रभू रामचंद्रांच्या समोर, त्यांच्या असणाऱ्या सर्व माता आणि सर्व परिवारासमोर हे रामगीत त्या ठिकाणी रामायण गाताय असा प्रसंग आहे गोड। स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। सजीव पुतळे रघुरायाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, चरित सांगती अपना पित्याचे, चरित सांगती अपना पित्याचे, तेजाने जणू सूर्याला ओवाळी आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती। रघुकुलामध्ये प्रभू रामचंद्रांच्या रूपानं महाविष्णूंनी हा अवतार धारण केला। राजा दशरथानं संतती करता पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या पुत्र कामेष्टी यज्ञासाठी शृंग ऋषी जे आहेत हे शृंग ऋषी रामायणातले वेगळे आणि इकडे भागवतातले वेगळे, विभांडक ऋषींचे पुत्र असणारे शृंग ऋषी हे रामायणातले आहेत आणि इथे शमीक ऋषींचे पुत्र असणारे शृंग ऋषी हे वेगळे आहेत। त्या शृंग ऋषींना त्या ठिकाणी आणण्याकरता काही अप्सरा पाठवल्या इंद्राला सांगून, ज्यानं कधी त्या ठिकाणी स्त्री रूप म्हणजे काय आहे हे डोळ्यानं पाहिलेलं सुद्धा नाही। एक तर तो पर्णकुटीमध्ये एकटा असताना दरवाजा पर्णकुटीचा जो काही ते कंपाऊंड आहे ते बंद केलेलं, रोज त्या स्त्रिया त्या ठिकाणी यायच्या, त्याला बोलवण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याला तो विषयच चित्तामध्ये नाही। त्याने विचारावं आपण कोण, तर म्हणे तुमच्या शिऱ्यावरती जसं शृंग आहे म्हणून तुम्हाला शृंग ऋषी म्हणतात, तसं आमच्या छातीवर हे जे गलंड आहेत म्हणून आम्हाला गलंड ऋषी असं म्हणतात। त्यांचं सुमधुर असं आवाज आणि त्या शब्दाला बोलून शृंग ऋषींनी दरवाजा उघडला, आपल्या आश्रमामध्ये त्यांना येऊ दिलं। तुम्ही रोज अशीच संत संगती करता येत जा, परिचय झाला आणि एक दिवस शृंग ऋषींना घेऊन त्या अप्सरा राजा दशरथाच्या पुत्र कामेष्टी यज्ञाकरता घेऊन आल्या। तिथे राजा दशरथाच्याच
आणि पुतणी होती शांता नावाची, तिच्याबरोबर विवाह संपन्न केला शृंग ऋषींचा. ऋत्विज हा सुद्धा विवाह संपन्न असला पाहिजे. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर त्याच्यामधून यज्ञ नारायण स्वतः पायस पात्र घेऊन त्या ठिकाणी हजर झाले. त्या यज्ञाचे त्या ठिकाणी जो प्रसाद त्या ठिकाणी प्रोडाऊस आहे तो प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा तो भाग, एक भाग जो आहे त्याच्यातला तो कौसल्याला दिला. त्याबरोबर कैकेयीला अतिशय राग आला की मी पट्टराणी असताना मला त्या ठिकाणी पहिला मान मिळायला पाहिजे. तिने तिला दिलेला भाग त्या ठिकाणी ग्रहण करण्याचं टाळलं. त्याबरोबर सुरवचा नावाची जी काही त्या ठिकाणी अप्सरा घरी झालेली होती, 84 लक्ष जीव मध्ये फिरत होती उद्धाराकरता, तिला वरदान होतं हा पिंड जो आहे तो तिथून झडपल्यानंतर अंजनी ऋषमुख पर्वतावर तपश्चर्या करते, तिच्या हातामध्ये नेऊन टाकायचा, तुझा उद्धार होईल. त्या पद्धतीनं कैकेयीच्या हातातला तो प्रोडाऊस तिनं झडपला, पिंड घारीने झडपला, अंजनी करी नेऊन टाकला ऋषमुख पर्वतावरती असणाऱ्या. त्यापासून पूर्ण पिंडाची हनुमंतराय त्या ठिकाणी अवताराला आले. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर स्वारी वर्ण रघुवर विमल जसुजोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहि हरवु कलेश विकार. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. चंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की जय. रुसलेल्या कैकेयीला कौसल्याने अर्धा भाग दिला आपल्या प्रसादातला आणि सुमित्रेने अर्धा भाग त्या ठिकाणी दिला. मिळालाच प्रपंचातून वेळ आपल्याला तर श्री एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण वाचल्याशिवाय मरू नका. एवढं सुंदर अध्यात्म बाबा, वेदांत आणि चरित्र यांचा सुंदर असा मेळ त्या ठिकाणी या भावार्थ रामायणामध्ये घातलेला आहे. आणि अध्यात्म जर समजलं नाही तर कथेचा उपयोग नाही श्रवण करून. माऊली ज्ञानोबारावी म्हणतात, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हंसराज स्वामींचा जसं भगवद्गीतेवरती टीका आहे ज्ञानेश्वरी, तशी शिवगीतेवरती वेदेश्वरी नावाची टीका हंसराज स्वामींनी केलेली आहे. त्याच्यातलं 2 ओव्या आपल्या समोर मांडतो. हे जर झालं नाही तर आयुष्यभर रामकथा जरी केल्या, सांगितल्या आणि ऐकल्या तरीही काही उपयोग होणार नाही. बरं, राम कोणी होऊन गेला
तेने समुद्र लंघून रावण मारिला, ऐसिया परोक्ष ज्ञानाला न मानिती संत. कुणीतरी एक राम होऊन गेला, समुद्र लंघन करून रावणाचा वध केला. या परोक्ष ज्ञानाला संत मानत नाही, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. घडलं नाही असं संतांना म्हणायचं नाही. त्याची आजही आपल्याला स्मृती या आपल्या भारत देशामध्ये पाहायला मिळतात तीर्थाच्या रूपानं. परंतु जर ती आपल्याकडे जर आपण त्या ठिकाणी त्याच्याशी आपला संबंध जोडला नाही, त्या कथेशी आपल्या वृत्तीचा, आपण चिराम निजांगे व्हावे, आपण स्वतः श्रीराम व्हावं निजांगानं म्हणजे स्वरूपानं. अहंकारावधून स्वानुभूतीस आणावे. अहंकार रूपी रावणाला आपल्याला मारायचंय आणि स्वानुभूती रूपी सीतेला त्या ठिकाणी प्राप्त करायचंय. स्वस्वरूप जे आहे त्याचा अनुभव प्राप्त करायचा आहे. आपण चिराम निजांगे व्हावे, अहंकारावधून स्वानुभूतीस आणावे. हे वर्म असे ठावे ज्ञानी आजो. हे वर्म फक्त ज्ञानी आणि महात्म्यांना माहिती आहे. आणि हे जर झालं नाही तर काय उपयोग आहे. तन तबोरा तार मन अद्भुत है तुसा, हरिश के कर से बज रहा है, हरि की है आवाज. तन के तबूरे में दो, तन के तबूरे में दो, सांसों के तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम, जय सिया राम राम जय राधे श्याम. तन के तबूरे में दो, तन के तबूरे में दो, सांसों के तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम, जय सिया राम राम जय राधे श्याम. अब तो इस मन के मंदिर में, अब तो इस मन के मंदिर में सबका हुआ बसेरा, हरि का हुआ बसेरा. मगन हुआ मन मेरा छूटा जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा. मन की मुरलिया रे, मन की मुरलिया रे, मन की मुरलिया रे, तन का सिंगार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम, जय सिया राम राम जय राधे श्याम. तन के तबूरे में दो, तन के तबूरे में दो, सांसों के तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम, जय सिया राम राम जय राधे श्याम. राधे श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम 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 राधे श्याम श्याम श्याम. बोलो बोलो सियावर रामचंद्र भगवान की वृंदावन बिहारी लाल की, बोलो राधा रानी की, बोलो भागवत भगवान की, वृंदावन धाम की. तन के तंबोरे में दो, सांसों का तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम. वैखरीच्या वाणी आमचं पुढे भजन जायला तयारच नाही. वैखरीमध्ये भजन करता करता
मध्यमा वाणीमध्ये उतरावं. मध्यमेत भजन करता करता पश्यंती म्हणजे मध्यमा वाणी म्हणजे हितगुज करण्याची वाणी. आता मी बोलतो ही वैखरी वाणी. हितगुज करताना जी वाणी बोलली जाते, तुम्हाला सांगतो कोणाला सांगू नका, ही जी वाणी आहे ही मध्यमा वाणी. आणि ही पश्यंती वाणी जी ध्वनुरूप आहे आणि श्वासोश्वासी भगवंताचं चिंतन ही परावाणी. आणि परेच्या पलीकडं परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, वाक्यावाळे आंदू कृष्ण नवनीत चोरी. मनती गवळणी हरीची पाऊले धरा, मनती गवळणी हरीची पाऊले धरा. रांगत रांगत येतो हरिया राज मंदिरा. भजन करण्याची रीत त्या दिवशी श्लोक सांगितला, दोहा सांगितला कबीर महाराजांचा पुन्हा सांगतो. सूरत में गुरुमूर्ती रहे, सासों में हरिनाम. अंतकरणामध्ये भगवंताची किंवा श्री गुरुची मूर्ती आठवावी आणि श्वासामध्ये भगवंताचं नाम जपावं. यही भजन की रीत है, जाने संत सुजान. म्हणून पवन सुत हनुमान म्हटलेले आहे त्याला. त्या पवनाला जर तुम्ही त्या ठिकाणी नाम त्याच्यामध्ये जर बसवलं की जे सामर्थ्य त्या पवन सुतामध्ये आहे ते तुमचं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी असणार श्री गुरु कृपेने जागृत होतं. जर प्रभू रामचंद्रांची एक उत्कृष्ट आरती माधवदास स्वामींनी केलेली आहे पहा. रामायण संपूर्ण त्या आरतीमध्ये कळेल आपल्याला. उत्कट साधोनी, उत्कट म्हणजे उत्कंठीच्या शिळा. वृत्ती अशी उतावीळ झाली पाहिजे. काही ऐशी दशा येईल माझी अंगा, ही उत्कट अवस्था ती साधायची आहे. उत्कट साधोनी शिळा सेतू बांधोनी, लिंग देह लंकापुर विध्वंसोनी. कोणता लिंग देह लंकापुर विध्वंस करायचा? सूक्ष्म देह किंवा लिंग देह हा वासनात्मक असणारा हा देह या ठिकाणी ही लंकापुर विध्वंस करायची. लिंग देह लंकापुर विध्वंसोनी, काम क्रोधाधिक राक्षस मर्दोनी. जय देव निजबोध रामा, परमार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय. प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला, लंका दहन करुणी अखया मारीला. मारीला जंबुमाळी भुवनी त्राहाटीला, आनंदाची गुढी घेवणी आला. शेवटच्या चरणामध्ये साधना परिपूर्ण साधना सांगितली. सहज सिंहासनी राजा रघुवीर, सोहम भावे तया पूजा उपचार. सहजांची आरती वाद्यांचा गजर, माधवदासा स्वामी आठवना विसर. आठवही नाही आणि विसरही नाही अशा स्थितीला तीच अखंड अवस्था आहे. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. त्या स्वरूप स्थितीमध्ये जातपर्यंत मध्ये जे अनुभव येतात प्रबोधाच्या चिंतनानं, या अनुभवाने आपण पुढे जात असतो. सूक्ष्मपणे दशनाद्यांचा, दशवाद्य जी आहे दशनादाचा अनुभव येते. आपल्यामध्ये जो अनुहद नाद त्या ठिकाणी चालू आहे, जी प्रबोधाची साधना आहे तीच रिटर्न पुन्हा आपल्याला त्याचं श्रवण करायला भेटतं. म्हणजे साधन सुद्धा भगवंताचं नाम आणि साध्य सुद्धा भगवंताचं नामच. नाटाच्या अभंगामध्ये आले, बीज आणि फळ हरीचे नाम. बीज ही भगवंताचं नाम आणि त्याचाच अनुभव आपल्यामध्ये अनुहदाच्या माध्यमामधून अजपा रूपाने आपल्याला अनुभवाला येतो. नामदेव सारख्या भक्त शिरोमणींनी त्यांच्या वासुदेवामध्ये वर्णन करताना म्हटलेलं आहे,
अनुहात वाजती टाळ अनुहात वाजती टाळ अनुक्षीर गीत रसाळ अनुक्षीर गीत रसाळ अनुभवे तन्मय सकळ अनुभवे तन्मय सकळ नाम म्हणे केशव कृपाळुगा हरी रामा गोविंदा वासुदेवा हरी रामा गोविंदा वासुदेवा नाम म्हणे केशव कृपाळुगा हरी रामा गोविंदा वासुदेवा हरी रामा गोविंदा वासुदेवा. अनहत नादाच्या अनुभवामध्ये वृत्ती जवळजवळ स्वरूपाकार होत गेलेली असते. गुरुदेव दत्तात्रेयांचं मौली ज्ञानवरायांनी एका अभंगातून वर्णन करताना सुद्धा म्हटलेले अनुहत ध्वनी नाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डोलतसे. आणि त्या अनुहद नादामध्ये आजही जीवनमुक्त महात्मे आणि डुलत असतात आपल्या मस्तीमध्ये, आपल्या मजेमध्ये, आपल्या स्वरूपाच्या आनंदामध्ये. त्यालाच वेणूचा नाद असं म्हणतात. आजही या गोकुळामध्ये हृदयरूपी वृंदावनामध्ये तो वेणुनाद वाजतो. आणि लक्षणेवरून जाणून घ्यायचं काय लक्षण आहे. ज्याला तो वेणुनाद ऐकायला मिळतो त्याच्या ठिकाणी देहाचं भान राहत नाही. चिरे चोळिया त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती कोणा नाठवे हा कोण कुळ याती. अशाच गवळणी तटस्थ ओंडाच्या झाल्या तटस्थ सकळा नेत्रपाती हो. दंत धावनाचा मुखा माझी हात वाद्ये वाजती नायिके जन्मात करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत स्वामी तुकयाचा पुरबी मनोरथ हो. ऐशा गोपिका त्या कामातुर राहणारी. विचार करा मंडळी, शास्त्र पाहिल्यानंतर हे श्रवण केल्यानंतर श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी आपल्याला काय दिलंय हे आपल्याला कळेल. एरवी शास्त्र माहित नसेल तर नाही कळणार आपल्याला कोणत्या पदावरती नेऊन ठेवलंय, परमपदावरती काय अनुभव दिलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये एकरूप होऊन जाता. आणि साधू संतांनी साक्षी भाव जोपासून तो अनुभव या वाङ्मयाद्वारे मांडला. साक्षी भाव वाढीला लावण्याकरता तुम्हाला प्रबोध दिलेला आहे. आणि मग साक्षी भावानं चिंतन करता 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 हे सगळे अनुभव आपल्याला घ्यायचे, त्याकरताच प्रबोध आहे. प्रभू रामचंद्रांच्या या अवतारामध्ये ज्या वेळेला लहानपणामध्ये विश्वामित्र मुनी वशिष्ठ मुनींनी त्या ठिकाणी त्यांना अध्यात्म ज्ञानाचा उपदेश केला. आणि विश्वामित्र मुनींनी त्या ठिकाणी धनुर्विद्या अधिक शस्त्रास्त्रांचं सर्व ज्ञान त्या ठिकाणी त्यांना दिलं. आणि सांगितलं की तुमची ही मुलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न याच्यामध्ये या रामाला आणि माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरता पाठवा. मारीच सुभाऊ ताठिका शूर्पणखा आदी आदी राक्षस त्या ठिकाणी येतात, आमच्या यज्ञाचा विध्वंस करतात. स्वतः राजा दशरथाने सांगितलं मी इंद्रादिक देवांच्या मदतीला स्वर्गामध्ये गेलेलो आहे. मी स्वतः पाहिजे तर तुमच्या त्या यज्ञ रक्षणा करता येतो, परंतु सुकुमार राजस असणाऱ्या माझ्या या रामाला मात्र तुम्ही मागू नका. विश्वामित्र जमदग्नी अतिशय कोपिष्ट, दुर्वास मुनी अतिशय कोपिष्ट, म्हणून त्यांच्या ब्रह्मज्ञानावर काही परिणाम झाला नाही बरं का. एक नाही ते भागवतात सांगितलं, ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी प्रकृती धर्म नसतातच. तुम्हाला ते रागावलेले जरी वाटले तरी त्यात तुमचं हितच होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी सांगितलं त्यांचा दुराग्रह करू नका, त्यांना त्यांच्याबरोबर पाठवा. या राम आणि लक्ष्मणाला
विश्वामित्र त्या ठिकाणी घेऊन अरण्यामध्ये गेले त्यांच्या पर्णकुटीजवळ. त्या ठिकाणी ताटिकेचा वध केला, शूर्पणखेचं नाककान कापलं. मारीच आणि सुभाऊ जे होते त्या सुभाऊला एकाच बाणामध्ये मारला आणि मारीच्याला नुसता बाणाचा पिसारा लागला तरी 7 समुद्राच्या पलीकडे तो जाऊन पडला. या पद्धतीनं यांचा राक्षसांचा संहार करून यज्ञाचं रक्षण करणारा परमात्मा विश्वामित्र मुनींनी त्या ठिकाणी त्यांना माहित होतं मिथिला नगरीमध्ये विदेही राजा जनकाच्या ज्या कन्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा हा स्वयंवर त्या ठिकाणी मांडलेलं होतं. त्या स्वयंवराकरता या दोघांना घेऊन विश्वामित्र मुनी त्या ठिकाणी गेले. यक्ष राक्षस गंधर्व किन्नर सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहे. रावण सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता. एक तर ते शिवधनुष्य भगवान शिवाचं परशुरामाच्या माध्यमामधून सीतेला मिळालेलं होतं. लहानपणामध्ये त्याचा घोडा करून ती खेळायची. ती तिथे रथावर टाकून आणण्यात आलं. त्याला पाहूनच दचकले सगळे राजे. कोणी सुद्धा त्या ठिकाणी उठायचा प्रयत्न सुद्धा करू नये म्हणून बसून राहिले. रावण स्वतः उठल्याबरोबर सीतामय्या अंतःकरणामध्ये भगवंताची प्रार्थना करते. सर्व देवदेवतांना विनंती करते मला सर्वांनी साह्यभूत व्हा आणि या धनुष्यावरती येऊन तुम्ही आपलं वजन टाका जेणेकरून रावणाला हे उचललं गेलं नाही पाहिजे. रावणानं आपल्या विषीभुजांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ती छातीवर घेऊन पडला. अपमानित होऊन रावण सिंहासनावर जाऊन बसल्याबरोबर रावणाची जरी स्थिती आहे तर कोण वीर पुढे येतो? कोणी पुढे यायला तयार नाही. राजा जनकाने सांगितलं पृथ्वी निक्षत्रिय झाली काय? लक्ष्मणाला त्या ठिकाणी राग आला. क्षत्रियाला आपला उपमर्द सहन होत नसतो. खबरदार असे शब्द उच्चारल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी त्याला शांत केलं. थांब लक्ष्मणा. विश्वामित्र मुनींचं श्री गुरुवर्यांचं दर्शन घेतलं. पुढे जे शिवधनुष्य ठेवलेलं होतं त्याच्याजवळ गेले. सीतामय्या प्रभूचं रूप पाहून सर्व देवतांना विनंती करते प्रभूला या सुकुमार प्रभूला उचलण्याकरता मदत करा, हलकं करा ते शिवधनुष्य. तशी आवश्यकता नव्हती पण सीतामय्यालाच सामर्थ्याची कल्पना नव्हती. भगवंताचं एवढं सामर्थ्य असेल प्रभू रामचंद्रांचं. प्रभू रामचंद्रांनी नुसता स्पर्श केला. धनुष्य उचलल्याबरोबर कडकड 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 असा आवाज झाला आणि त्या ठिकाणी हातामध्ये स्वयंवराची ती वरमाला घेऊन प्रभू रामचंद्रांना अर्पण करण्याकरता सीता त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आकाशाशी जडले नाते जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते जडले नाते आकाशाशी जडले नाते जडले मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उतरले धन शंकराचे श्रीरामाने सहज उतरले धन शंकराचे पूर्ण झाले जनकर्माचा हेतू अंतरी रे पूर्ण झाले जनकर्माचा हेतू अंतरी रे. उभे टाकले भाग्यासावळे उभे टाकले भाग्यासावळे समोर
पापडा पाहत ती राही होणे जरा पापडा पाहत ती राही तळी तार घाता परी भयकर दोष होई तळी तार घाता परी भयकर नाद दोष होई श्रीरामाने केले तुकडे श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे मुक्त साधना भूमि करना मनोमणि लाजे तृप्तदाहले संत लोचन तृप्तदाहले संत लोचन क्षणात जनकाचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे हाथ जोड़नी मने द्रौपदी तो विश्वगंधे हाथ जोड़े मने द्रौपदी तो विश्वमित्रासी आज जानकी अर्पले में दशरथ पुत्रासी आज जानकी अर्पले में दशरथ पुत्रासी आनंदाने मिटले डोले आनंदाने मिटले डोले वृंदमय तुलीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय वृंदावन बिहारी लाल की जय भागवत भगवान की जय। राजा दशरथाला निमंत्रण पाठवण्यात आलं। सर्व अयोध्यावासी जनांना घेऊन मिथिला नगरीमध्ये अयोध्यावासी लोक राजा दशरथ आणि त्यांच्या सर्व राण्यांसह ही सगळं वऱ्हाडी मंडळी तिथे आले। 4 कन्या राजा जनकाच्या, एक सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी। अनुक्रमानं राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना त्या अर्पण केला। स्वयंवराचा सोहळा थाटामाटामध्ये पार पडला। अयोध्येमध्ये पुन्हा सर्व परिवार आला आणि त्याच वेळेला ह्या सर्व ज्या देवतांना रावणानं आपल्या बंदीखाळीमध्ये टाकलेलं होतं, नवग्रहांच्या पायऱ्या करून तो वरती चढून जायचा। जरा उपास्य दैवत भक्ती करताना निवडताना जरा डोक्याने निवडा असं माझं म्हणणं आहे। अरे ज्यांची तुम्ही उपासना करता तेच तर देव परतंत्र, तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळून कसं देतील, तुम्हाला मुक्त बनवतीलच कसं। नाथबाबा म्हणतात, सांडोने श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवांचे करिता भजन, ते देव मृत्युग्रस्त पूर्ण मा भजत्याचे मरण केवी वारी। तेच मरके, इंद्रदेव, ब्रह्मादी देव, ब्रह्मदेव हे मरके। आपल्यापेक्षा मोठं आयुष्य असल। ब्रह्मदेवाचं आयुष्य पहा सांगितलेले, कृत, त्रेता, द्वापार, कली या 4 युगांची एक चौकडी, त्याला महायुग म्हणलंय। अशा 1000 चौकड्या ब्रह्मदेवाचा एक दिवस।
आणि अशा 1000 चौकड्या ब्रह्मदेवाची, एक रात्र असं 100 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. पण माऊली म्हणतात तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला, त्यालाही जन्म मरण चुकलेलं नाही. 15व्या अध्यायामध्ये या दोघांचा इंद्र कोण होतो आणि ब्रह्मदेव कोण होतो या संबंधानं माऊलींनी ओव्या सांगितलेल्या आहे. का शत एक जन्म ते ज्ञान जयाच्या हाती, तोची समर्थू येथ मुक्ती. का शतमक संपत्ती इंद्राची ये, मुक्ती प्रदान करण्याचं ज्ञान ज्याच्या जवळ आहे तोच मुक्ती प्रदान करू शकतो. जसा 100 यज्ञ करणाराच इंद्र होतो, दुसरा कोणी होऊ शकत नाही. आधी सिद्धांत मग दृष्टांत, काय रचना आहे माऊलींची. त्यानंतर ब्रह्मदेव कोण होतो पुढच्या वेळीच सांगितलं. का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा, ब्रह्मदेव म्हणजे ब्राह्मण रूपानं जन्माला येऊन 100 जन्म ब्राह्मणाचे, आणि त्याने 100 यज्ञ जर केले. करीतोची ब्रह्मा अनुनोहे, जो करतो ब्रह्मक्रम करून ब्रह्मण जन्मामध्ये 100 यज्ञ करतो तोच ब्रह्मदेव होतो. पण यांचं सुद्धा आयुष्य जे आहे ना हे संपतंय. आणि तुम्हाला आपल्याला जन्म मरण चुकवायचं आहे म्हणून श्री गुरुला शरण जायचं. नुसतं पुण्यकर्म करण्याकरता नरदेह दिलेला नाही, आणि जर केलं तर ते निष्कामपणे करा, कोणती अपेक्षा न करता करा. त्याच्या योगाने तुम्हाला संत भेटतील, त्याच्या योगाने परमात्म्याचं दर्शन होईल. अन्यथा जर कामना धरून केलं तर त्याचं फलाचा भोग मिळेल त्या, पण तुम्हाला संत किंवा देव भेटणार नाही. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, जरी का असेल गाठी तरीचा तुडे भेटी हरिप्रियांची. या देवतांना काय काय कामं दिलेली होती रावणाने माहितीये का? अरे ज्या खंडोबाची भक्ती करताना तुम्ही तो गाढव वळायला होता, रावणाची गाढव. श्रद्धेला काय करता नुसत्या श्रद्धा, श्रद्धात्रय विभाग योगना म्हणून 17वा अध्याय सांगताना तामसी, राजसी आणि सात्विक 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या. या तिन्हीच्या पलीकडे ज्या वेळेला जाल, श्रद्धा सुद्धा ज्या वेळेला तत्वज्ञानामध्ये श्रद्धा सुद्धा टाकावी लागते, ध्यानात घ्या, तेव्हा तद्रूप होतो, स्वरूपाकार होतो. सत्वगुणामध्ये अडकला परमार्थ तरी मुक्ती नाही, मोक्ष नाही, जन्म मरण चुकू शकत नाही. म्हणून या अर्थाने देख मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील, पण यथार्थ भजनशील नाही. का? रजोगुणी तमोगुणी देवतांची भक्ती करतात, मग त्या देवतांना देह पडल्यानंतर त्या लोकाला ते प्राप्त होतात, पण जन्म मरण मात्र त्यांचं चुकत नाही. यांती देवव्रता देवान पितृयांती पितृव्रता, भूतानि यांती भूते जायांती मध्याजिनोपि माम. म्हणून माझी एकाची भक्ती करा आणि मला येऊन मिळा. पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण भगवंत आहे, बाकीचे सर्व अवतार अपूर्ण आहेत. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार राम कृष्ण. गर्ग संहितेमध्ये अंश अवतार, अंशी, कलावतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार असे 6 प्रकार सांगितले. पूर्ण पुरुषोत्तम भगवान असा फक्त कृष्णच आहे, आणि म्हणून या कृष्णाची भक्ती करा. ज्या वेळेला राम सुद्धा अपूर्ण आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे तो, पण मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार पहिला आहे आणि मग कृष्णाचा. ज्या वेळेला या रावणानं वरुणाला पाणी भरायला ठेवलेलं होतं, इंद्रादिक देवता सर्व त्याची कामं करत होता, वायू त्या ठिकाणी विंजन वारा घालायचा, या सगळ्या देवतांना कामाला लावलं होतं. नारद मुनींनी सांगितलं, अरे वैर्याला पालथं घातलंय त्याच्या पाठीवर काय चालतोस? या नवग्रहांना असं वरती करून छातीवर पाय देऊन जा. आणि जेव्हा त्यांना त्यांनी पलटी केलं आणि तेव्हापासून त्याचं सगळं बदललं, रावणाचं चरित्र सगळं बदललं. इकडे देवतांनी विचार केला, प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक जर संपन्न झाला, रावणाच्या बंदीशाळेमधून आपली सुटका होणार नाही. कुणीतरी विक्षेप निर्माण करण्याकरता जायचं. कोण जाणार विक्षेप निर्माण करायला?
स्वतःचा नाश करून घ्यायला कोणीही देवता तयार नाही. पण विकल्प असा होता ही देवता की त्याने विचार केला, माझं काही जरी झालं तरी जगताचं कल्याण होत असेल तर मी जायला तयार आहे. राज्याभिषेकाच्या सोहळ्याची पूर्ण तयारी त्या ठिकाणी त्याच्यावर सोपवून आपण भगवंताचं चिंतन करायला जावं या उद्देशानं राजा दशरथानं प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. परत शत्रुघ्न आजोळाला गेलेले होते आणि इकडे हा विकल्प अयोध्येमध्ये आला आणि अरण्यामध्ये त्या ठिकाणी एका झाडावरती बसलेला आहे. मंथरा कैकेयीची असणारी जी दासी अंदन म्हणून तिला त्या ठिकाणी मिळालेली माहेरकडून, तिनं त्या ठिकाणी फुलं आणण्याकरता अरण्यात गेलेली असताना ह्या हिवराच्या झाडावरती तो त्या ठिकाणी विकल्प बसलेला होता आणि तिथं त्या ठिकाणी ती बसली आणि त्या विकल्पानं तिच्या हृदयामध्ये प्रवेश केला. मंथरा फुलं घेऊन ज्या वेळेला आली, कैकेयीला सांगायला लागली, तिच्या अंतकरणात विकल्प तयार झाला, सांगायला लागली, तुला येड लागलं का काय? तुझ्या दोन्ही मुलांना आजोळी पाठवून दिले आणि प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक करण्याचा प्लॅन राजाने आखलेला आहे. झालंय काय तुला? तुझं हित कळतं की नाही? नुसत्या उपदेशाने मेळ बसत नसतो, शक्तिपात करावा लागतो. बोधाचा सुद्धा आणि संशयाचा सुद्धा. एक आलिंगन असा आहे की मंथरेनं ज्या वेळेला आलिंगन दिलं कैकेयीला आणि मग या हृदयीचे तुरे हृदय घातल्याबरोबर तिच्याही चित्तामध्ये विकल्प तयार झाला. एक आलिंगन असं आहे की अर्जुनाला कृष्णाने दिल्यानंतर हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत नो मोडता केले अपना ऐसे अर्जुन. त्याबरोबर तिनं त्या ठिकाणी सर्व अंगावरचे अलंकार फेकून दिले. अंगावरची वस्त्र त्या ठिकाणी जी आहेत ती विस्कटलेली आहेत. असणारी मस्तकावरची त्या ठिकाणी कुसुममाळा फेकून दिली आणि आपल्या महालामध्ये उद्विग्न स्थितीमध्ये काही पडलेली असताना वशिष्ठांनी या ठिकाणी त्रिकाल त्यांनी असणारे वशिष्ठ त्यांनी मुहूर्त शोधलेला आहे. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी रामप्रभूंचं चरित्र अघटित असं घडणार होतं. त्यांना अरण्यामध्ये जाऊन अनेक ऋषीमुनींचा उद्धार करायचा होता, अनेक राक्षसांचा उद्धार करायचा होता, अहिल्याचा उद्धार करायचा होता. आणि त्यामुळं त्या ठिकाणी ह्या कैकेयीला निमित्त बनवलं प्रभूनीच. आणि हा सगळा अडथळा त्या ठिकाणी तिने निर्माण केला. राजा दशरथ तिच्या महालामध्ये ज्या वेळेला आला, तिने सांगितलं, पहा तुम्ही कपट केलंय. इंद्राला युद्धाच्या वेळेला मदत करताना मी तुमच्या बरोबर आले होते आणि त्यावेळेला शुक्राचार्यांनी त्या ठिकाणी तुमच्या रथाचं त्या ठिकाणी चक्र तोडलं, रथचक्र. त्यावेळेला मी हात घालून ते चक्र सावरून धरलं, म्हणून देवांना विजय मिळवता आला माझ्यामुळं. आणि तुम्ही त्यावेळेला म्हटलं होता काही वरदान माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तर मी आज ते वरदान मागते. एका वरानं माझ्या भरताला राज्याभिषेक करावा, दुसऱ्या वरानं रामप्रभूंना रामाला त्या ठिकाणी वनवासामध्ये 14 वर्ष आणि 14 दिवसाकरता पाठवावं. शरीरामधून प्राण गेल्यानंतर परिमळ गेली आवोस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. राजा दशरथाची स्थिती अशी भयंकर झालेली आहे. विकळ स्थितीमध्ये त्या ठिकाणी राजा दशरथ पडलेला आहे. त्याच वेळेला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले. काय झालं म्हणून विचारल्याबरोबर कैकेयीने सर्व वर्तमान सांगितलं आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मंगल भवन मंगल भवन अमंगल हारी, प्रभु दशरथ अधीर बिहारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम.
राम सिया राम जय जय राम। प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की जय। रघुकुल रीत सदा चलियाई, प्राण जाय पर वचन न जाई। पितृवचना करता प्रभु रामचंद्रांना वनवास स्वीकारला। त्याचबरोबर लक्ष्मणानं बी सांगितलं ज्येष्ठांची सेवा घडावी अशी माझी इच्छा आहे। सीतामय्या सुद्धा त्या ठिकाणी प्रभु रामचंद्राबरोबर निघाल्या वनवासाला। अंगावरची राजवस्त्र संपूर्ण उतरवली, अलंकार उतरवले, जटांना वडाचा चीक लावला, जटा वळल्या। त्या वडाच्या झाडाच्या सालीपासूनची वल्कल वस्त्र तयार केलेली ती अंगावर परिधान करून प्रभु रामचंद्र वनवासाला निघाले। हो राम हो राम हो, हम तो चले वनवास, हम वनवासी हो गए। छोटा अयोध्या धाम हम वनवासी हो गए। हम तो चले वनवास, हम वनवासी हो गए। छोटा अयोध्या धाम हम वनवासी हो गए। हो राम हो राम हो, राम हो। घट ये मंदिर बरसों पुराना, बरसों पुराना। ये गलियां पचपन घट ये मंदिर बरसों पुराना, बरसों पुराना। कल तब सबने अपना था, अब लगता है बेगाना। ले जाना संदेश, हम वनवासी हो गए। झूठा अपना देश, हम वनवासी हो गए। किस्मत के मारो भूल न जाना, भूल न जाना। है पंछी हम किस्मत के मारो को भूल न जाना, भूल न जाना। आते जाते खैर खबर सब लोगों की दे जाना। बदला जगने बदला जगने भेष, हम वनवासी हो गए। छोटा अपना देश, हम वनवासी हो गए। हम तो चले वनवास, हम वनवासी हो गए। छोटा अयोध्या हम वनवासी हो गए। Oh
एकदा गायक मंडळी करता टाळ्या वाजवता. प्रभू रामचंद्रांचं वनगमन, संपूर्ण अयोध्या प्रभू रामचंद्राबरोबर निघाली. आता काय करायचं? मोठा पेच प्रसंग आहे. यांचं प्रत्येकाचं कर्म आणि त्यांचं भोग त्यांना भोगायचे. काय करायला पाहिजे? युक्तीनं काम घ्यावं लागेल, विवेकानं काम घ्यावं लागेल. अयोध्येच्या बाहेर नंदीग्रामाजवळ सर्व अयोध्यावासी त्या ठिकाणी आलेले असताना रात्रीच्या वेळेला सुमंत नावाचा जो काही त्या ठिकाणी सारथी आहे राजा दशरथाचा, त्याला सांगितलं आम्ही रथामध्ये बसतो. रथ अयोध्येच्या दिशेला गेलाय, त्याची चिन्ह दिसली पाहिजेत रस्त्यावरती रथाच्या चक्राची. आणि पुन्हा हवाई मार्गानेही तो रथ चालायचा आणि पुन्हा वळवायचा आणि अयोध्या सोडून आपल्याला वनाकडे जायचं आहे. सकाळचे उठल्यानंतर त्या रथचक्राची दिशा पाहिल्यावर सर्व अयोध्या जनवासी म्हटले बरं झालं प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येमध्ये गेले. सर्वजण पुन्हा आपापल्या अयोध्येमध्ये आले. भगवान परमात्म्याने त्यांच्यावरती मायाजाल टाकलं, त्यांच्या स्मृतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार बदलला. अयोध्यावासियांनी थांबून घेतलं. प्रभू रामचंद्र वनगमन करताना गुहक नावाचा जो त्या ठिकाणी निषादांचा राजा आहे त्यांनी त्याचं स्वागत केलं. आणि गंगा नदी, जिथे गंगा यमुना सरस्वती प्रयागराजला जाऊन मिळतात, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या गंगेच्या किनाऱ्यावर आले. तिथे जो केवट होता त्या केवटानं पाहिलं प्रभू रामचंद्र आज माझं परमभाग्य आहे की या नावेला, नरदेहरूपी नावेला त्यांचं चरणरज आता लागणार आहे. तो अतिशय हुशार होता. ज्या वेळेला बाबा श्रीपाद बाबांनी मी सांगायचे एक दृष्टांत की भक्त संकटामध्ये तर देव सोडवतो आणि देव संकटात त्यावेळेला भक्त सोडवतो. आईमाई रावणानं पळवून नेलं होतं, त्यावेळेला हनुमंतरायांनी त्यांचं रक्षण केलं होतं. आणि भक्तांचं अनेक संकटामध्ये रक्षण भगवंत तर करतोच, पण कधी कधी असा प्रसंग येतो, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा गंगा पार प्रभु केवट की नाव चले, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चले। कभी 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 भगवान कभी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चले, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चले। घर बैठे प्रभु दर्शन पाए, हाथ जोड़ के प्रभु के आगे हो, हाथ जोड़ के प्रभु के आगे केवट मगन खड़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चले, जाना था
कन्हैया मोरी नारी ना होई पड़े जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चले जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चले रामचंद्र त्या नावेमध्ये आता बसणार आहेत केवटाच्या. पण त्या केवटानं सांगितलं रुक जाइए प्रभु, पहले तो हम आपका चरण धुलाएंगे. अरे जे महात्मे असतात, जे अवतार असतात, ते या देहाला महत्व देत नाहीत. सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी आपले चरण कधीच धुवून दिले नाहीत. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा त्या ठिकाणी आपले पाय धुवून द्यायचं नाही असं ठरवलं. पण केवट सुद्धा बुद्धिमान होता. प्रभु मैंने सुना है आपकी चरण धुली की महिमा से एक पत्थर की नारी हो गई. जय हो. अगर आपकी चरण धुली से मेरी ये नैया की अगर स्त्री हो गई तो हम क्या खाएंगे, काय खाणार मी. या नावेची जर स्त्री झाली तर तुम्हाला मी नावेमधून पलीकडे घेऊन जाईल, परंतु मला पहिल्यांदा तुमचे पाय धुवावे लागतील. चतुरा तू शिरोमणी परमात्मा चतुर आहे. भगवंताचे जे भक्त जे आहेत ते काही बावळत नाही, ते बी चतुर आहेत. युक्ती केली, प्रभूला ऐकावं लागलं. पूर्वी गंगाळा असायची आंघोळ करायला, तांब्याची गंगाळ असायची. आता प्रदर्शनात मांडाव्या लागतील या गोष्टी. गंगाळ, जात, मुसळ, उखळ हे सगळं इथून पुढे आता प्रदर्शनात मांडवावं लागेल. त्याची चव जुन्या माणसांना माहिती. मिक्सर मध्ये वाटलेलं केलेलं स्वयंपाकाची चव पहा. जात्यावरचं पीठ आणि गिरणी मधलं पीठ त्याची चव पहा, म्हणजे कळेल ती चव काय आहे. गरम गरम बाजरीची भाकरी, मडक्यामध्ये तापलेलं गावठी गाईचं दूध, तेवढी एक भाकरी मुरथळून खाल्यावर दुधाबरोबर अशी नशा चढली पाहिजे. हे अन्नामधलं ते त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. आता सगळे मल्टीव्हिटॅमिन घ्यावे लागतात. पैशापायी आम्ही आरोग्य गमावलं आणि पुन्हा आरोग्याकरता पैसे गमावले आणि खाली हात आला आणि खाली हातच गेला. काय कमावलं कळतच नाही. त्या गंगाळामध्ये प्रभू श्रीरामाचे, सीतामया लक्ष्मणाचे चरण धूल त्या ठिकाणी ते पाय धुतले आणि मग नावेवरती सवार होऊन त्या ठिकाणी ते पुढे चालू लागले. हो गंगा मैया चरण धोई चरणामृत पाया. वेद ग्रंथ जिसके गुण गाए, केवटों को नाव चढ़ाए, केवटों को नाव चढ़ाए. बरसे फूल गगन से बरसे फूल गगन से भक्ति के भाग बढ़े. जाना था गंगा पार प्रभु के वट की नाव चढ़े. जाना था गंगा पार प्रभु के वट की नाव चढ़े. जाना था गंगा पार प्रभु के वट की नाव चढ़े. चली नाव गंगा की धारा, सिया राम लखन को पार उतारा. प्रभु तेरे लगे नाव चढ़ाई, केवट कहे नहीं रघुराई, केवट कहे नहीं रघुराई.
पार कहूँ केवट की नाव चले। ओ माझी रे नाव चली उस पार, नाव चली उस पार, नाव चली उस पार। चली नाव गंगा की धारा, सिया राम को पार उतारा। त्या गंगेच्या धारेमधून नाव पलीकडे गेली. पलीकडच्या किनाऱ्याला गेल्यानंतर प्रभु देने लगे उतराई. जे काही त्या ठिकाणी भाडं द्यायला पाहिजे पलीकडे उतरवल्यानंतर प्रभूजवळ काही नाही आहे. पण सीतामाईकडे नुसतं पाहिल्याबरोबर तिच्या हातामध्ये वांगनिश्चयाची जी काही ती अंगठी होती ती मुद्रिका काढून आणि केवटाला तिने दिली. पण केवट घ्यायला तयार नाही. त्यांनी सांगितलं, या वेळेने मी तुम्हाला या नदीमध्ये पलीकडच्या तीराला घेऊन गेलेलो आहे. मला कोणत्याही प्रकारची उतराई दक्षिणा नको. केवट कहे नहीं रघुराई, पार किया मैंने तुमको, अब तुम मोहे पार करे. जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े. जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. तुला मी या ठिकाणी या नदीच्या आईल तीरावरून पलीकडच्या तीरावर उतरवलेला आहे. आता या भव नदीमधून मला पलीकडे घेऊन जाण्याचं काम करायचं. याच्या बदल्यामध्ये हीच फक्त मागणी तुझ्याकडे आहे. प्रभू रामचंद्राकडं त्या केवटानं मागणं मागितलं. माऊली ज्ञानोबा 14व्या अध्यायामध्ये सांगतात, येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीच थडी सरले, माया जाळ. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे. जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले. परी ऐसे भक्त विपाईले, बहुवसनाय. वनवासामधून जात असताना शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये, सुतीक्ष्ण ऋषीच्या, अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये त्या प्रत्येक संतांना भेट देत, दर्शन देत देत निघालेलं आहे. शरभंग ऋषींना कुष्ठरोग आहे, परंतु त्यांनी आपलं ते कर्म एका गोधडीखाली झाकून ठेवलं. दिव्य देहानं प्रभूंना समोर गेले. याचा अर्थ आपलं कोणत्याही प्रकारचं दुःख संतांना आणि अवताराला कधी सांगायचंच नाही, हे त्याच्यातून लक्षणार्थ घ्यायचं आहे. आपल्या तर मागण्यांकरताच परमार्थ आहे सगळा. कशाला जायचं, काहीतरी मागाया करताच जायचं. हे रहस्य या कथांमधून आपण उलगडून घ्यायची आहे. पुढे निघाल्यानंतर श्री गुरु वचनावर विश्वास ठेवणारी शबरी लहान असताना आता तिचं लग्न जुळवण्याचा प्रसंग आला आणि लग्नाच्या दावणीला त्या ठिकाणी बकरं कापण्याकरता जी त्या ठिकाणी ठेवलेली होती ती पाहिल्यानंतर तिला अतिशय वाईट वाटलं आणि रात्रीच्या वेळेला शबरी आपल्या घराचा त्याग करून आणि अरण्यामध्ये निघून गेली प्रभूच्या प्राप्ती करता. या जीवांची हत्या नको म्हणून मातंग नावाचे ऋषी तिचे गुरु आहेत. तिनं प्रभूची सेवा करण्याकरता श्रीराम नामाचा जप तिला दिला. प्रभूंचं तुला निश्चितपणे भेट देतील असं आश्वासन दिलं. कधी मात्र ती सांगितलं नाही. काही काळे उपजला अंतराय, मनोनिया काय त्वरा झाली. कोणत्याच प्रकारची उपाधी नसावी, त्याचा परमार्थ सफल होत असतो. ऐक अकंचनाची गोठी, नाही मठमठिका पर्णकुटी. पाची पालवा मोकळ्या गाठी, तेथेची ज्ञाने सेज घातली. एकनाथी भागवत. एवढी सुद्धा उपाधी शबरीनं ठेवली नाही. तलावाच्या कडेला पर्णकुटी बांधली, कदाचित दूरवर बांधली तर पाणी आणण्याकरता मटकं लागेल, ते साफ करावं लागेल, त्याच्यामध्ये वेळ जाईल.
रोज उठावं, त्या ठिकाणी पर्णकुटीच्या बाजूला असणारं ते काटेरी वन, त्याच्यातले ते काटे बाजूला त्या ठिकाणी काढून टाकावे. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, फूल नहीं बन सके अगर तो काटे बनकर मत रहना. त्या मार्गातले काटे बाजूला काढावेत, फुलांची त्या ठिकाणी उधळण करावी. आज प्रभू माझ्या पर्णकुटीमध्ये येतील, पण त्यांच्याकरता अरण्यामधून त्या ठिकाणी बोर स्वतः शबरीनं त्या ठिकाणी चाखून पाहून, तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगे, या न्यायानं गोड गोड जी बोरं असतील ती द्रोणामध्ये भरून आणून ठेवायची आणि भगवंताच्या स्वागता करता राम आएगे आएगे राम आएगे. जय हो हरि बोल. सर्वांनी पावलं फिरायचं आहे. राम आएगे आएगे राम आएगे, राम आएगे आएगे राम
गाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। राधे 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 राधे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। आएंगे राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। आएंगे तो अंगना सजाऊंगी, हो राम आएंगे तो अंगना सजाओगे, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाओगे, मेरे जन्मों के सारे काम मिट जाएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। सियावर रामचंद्र भगवान की जय। बसा, खाली बैसा सर्वांनी। कृष्ण कन्हैया आने के लिए उतावले हो गए हैं, लेकिन राम प्रभु जाने के लिए तैयार नहीं है। भगवान परमात्म्याचा अवतार भक्तांना आनंद देण्याकरता आणि दुष्टांचा संहार करण्याकरता। गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। घेवोनिया चक्रगदा हाची धंदा करतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी। या मथुरेमध्ये उग्रसेन नावाचा राजा राज्य करत होता।
त्याचा पुत्र कंस अतिशय दुष्ट दुराचारी अशा प्रकारचा होता. या कंसानं त्या ठिकाणी उग्रसेनाचाच दुसरा असणारा देवक नावाचा भाऊ आणि त्याची देवकी नावाची कन्या, अपार प्रेम आपल्या बहिणीवरती या कंसाचं होतं. ज्या वेळेला त्यांचा विवाह सोहळा वसुदेवाला देवकी देण्यात आली, स्वतः कंसानं आपल्या रथावरती आरूढ होऊन त्या वरातीच्या रथाच्या मिरवणुकीमध्ये सारथ्य पत्करलेलं आहे रथाचं. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. काय विघ्न निर्माण झालं? आकाशीची वाणी सांगे सकळासी. आकाशवाणी त्या ठिकाणी झाली. आठवाईचा पुत्र बधील तुझसी ऐकोनी मानसी क्रोधावला. हिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. त्यावेळेला अतिशय संताप त्या ठिकाणी आला. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने त्याचा हात धरला. खड्ग घेऊन आपल्या बहिणीला तो मारायला निघाला, कारण हिचा 8वा पुत्र मला मारणार आहे. इलाज खलास करून टाकतो. ना रहेगा बास तो नहीं बजेगी बंसरी. या न्यायानं वसुदेवाने त्याचा हात धरला. आम्हाला जी संतती होईल ती तुझ्या ताब्यामध्ये देऊ, आम्हाला बंदीशाळेमध्ये टाका. सर्वांनी आपण त्या कारागृहाचं, कंसाच्या महालाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं, पाहिलेलं आहे ते दृश्य, मथुरा दर्शन. त्या दिवशी त्या ठिकाणी त्यांना दोघांना बंदीशाळेमध्ये टाकलं. नाही, आपणही सगळे या कर्माच्या बंदीशाळेमध्ये, वसुदेव देवकी रूप म्हणजेच जीवात्मा या कर्माच्या बंदीशाळेमध्ये अडकलेला आहे. आणि त्या वसुदेवाच्या देवकीच्या पोटीच भगवंताचा अवतार होत असतो. म्हणजे जीवदशा ही कल्पित आहे ते ब्रह्मच आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ज्या वेळेला त्या बंदीशाळेमध्ये 9 दरवाजे आणि त्याच्या आतमध्ये त्या दोघांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबा, आवत जावत कोई नहीं देखे यही बड़ा अचंबा. बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया. बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया. प्रत्येक याच्यावर द्वारपाळ उभे आहेत. त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी गर्भवती राहिलेली आहे देवकी. प्रत्येक इंद्रियावरती त्या ठिकाणी हे द्वारपाळ उभे आहेत. आणि त्या ठिकाणी त्या कंसाला जाऊन त्यांनी सांगितलं. पण कंसाने विचार केला, जर 8वा मला वध करणार आहे ना, यांनी या पहिलं जे काही बालक आहे यांनी काय माझं बिघडवलेलं आहे. पण नारद मुनींना माहिती आहे. आता मग अशीच मी एक वाक्य बोलून गेलो, कुणाला कुणीही मारावं लागत नाही, जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने मरत असतो. ध्यानात ठेवा. आणि आपण मरणारातले नाही ही पक्का बोध ध्यानामध्ये ठेवायचा. त्याने ठरवलं 8वा आपल्याला मारणार आहे, म्हणून त्याने हे बालक मारायचं नाही असं ठरवलं. त्याच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली. पण नारद मुनी जाऊन भेटले. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, वधी बाळकासी ठेवू नको. गोल 8 खडे मांडले. कंसा, याच्यातला 8वा कोणता आहे सांग बरं. कोणताही 8वा होऊ शकतो. गोल मांडलेत ना. मग त्यांचा वध करायला तो प्रवृत्त झाला. ते बालक घेतलं, पहिलं गरगरा फिरवलं आणि शिळेवरती आपटलं. अशी 6 ही मारली दुर्जने. गायींची हत्या ज्या ठिकाणी होते तिथे कधीही रामराज्य किंवा कृष्णाचं राज्य निर्माण होऊ शकत नाही. गोवंश हत्या ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी, ब्राह्मणांचा छळ जिथे, संतांचा छळ ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी कधीही रामराज्य किंवा कृष्णाचं राज्य येऊ शकत नाही. उग्रसेन नावाच्या आपल्या पित्याला त्याने त्या ठिकाणी, बापाला ज्याने कारावासामध्ये टाकलंय, बंदी बनवलाय, बंड केलं सर्व सैनिकांना फितवून, आणि राज्याचा कारभार आपल्या हातामध्ये घेतलेला या कंसानं अशी 6 बालकं मारली. त्याचं पाप या भूतलावर अतिशय वाढलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे.
वासराच्या रूपानं पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली, डोळ्यामधून अश्रुधारा वाहत आहेत आणि सांगू लागली आपली व्यथा. त्यावेळेला सर्व देवतांना घेऊन ही भूमाता ब्रह्मदेवाकडे गेली होती. ब्रह्मदेव सुद्धा या सर्वांना घेऊन क्षीरसागरामध्ये शयन करणाऱ्या परमात्म्याकडे गेलेले आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सर्वांनी प्रार्थना केली, सर्व देवतांनी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा आनंद घना अविनाशा. शिष्यावर शयन केलेला ज्याच्या चरणावर विश्रांतीची अतिशय गरज आहे, मी येत नाही. प्रभूने सांगितलं तू माझा थोरला भाऊ हो, तुझ्या आज्ञेमध्ये मी राहील. मोठेपणा दिल्यावर माणसं लय उड्या मारून कामं करतात हो, आपल्याला कळत नाही हो. तुम्ही फक्त नुसतं लढ म्हणा, त्याला बळ मिळत असतं. तुझी आज्ञा मी पाळील. याने फक्त बळीराम दादाला विचारल्यासारखं करायचं, केलं सगळं आपल्या मनानेच. असा हुशार होता. यांनी अवताराची सिद्धता घेण्याचं ठरवलं. मायेला सांगितलं वसुदेव आणि देवकी जी बंदी शाळेमध्ये आहेत, जो 7वा गर्भ देवकीला राहणार आहे, 7वा जो गर्भ योग मायानीत नेऊन घाली तर रोहिणी उदरी. हे यादव सगळे भूमिगत झाले होते, वेश पालटून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते कंसाच्या भीतीनं. आणि कधीतरी आपण बंड करून हे राज्य पुन्हा आपल्या ताब्यामध्ये घेऊन उग्रसेनाची स्थापना करू. त्या वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी इकडे गोकुळामध्ये राहत होती. योगमायेला सांगितलं इथून हा गर्भ काढायचा, रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन टाकायचा. आणि दुसरं काम करायचं, या 7व्या गर्भाची स्थिती या पद्धतीनं ठरल्यानंतर मायेला त्या ठिकाणी वसुदेव देवकीच्या समोर पहिल्यांदा 8 वर्षाची मूर्ती उभी राहिलेली आहे. आणि सांगितलं की आता मी तुम्हाला काही सांगण्याकरता म्हणून इथे हे रूप धरलंय. मी आता छोटा होणार आहे, पण काही सूचना मला द्यायच्या आहेत. त्यानंतर मग त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे. एक वृंदावन बिहारी लाल की राधा राणी की नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज मज तेथे ठेवी आणि येथे आणि त्याला इकडे घेऊन ये अशी योगमायेला ऑर्डर भगवान महाविष्णूंनी दिलेली आहे. आणि लहान रूप धारण केलं बालकृष्णाचं. वसुदेवाने शंका निर्माण केली, कसं घेऊन जायचं तुला तिकडं मथुरेमधून गोकुळामध्ये घेऊन जायचं कसं? माझ्या हातामध्ये मनाच्या बेड्या आहेत. भगवंतानं कृपादृष्टीनं पाहिल्याबरोबर आपोआप बेड्या तुटल्या, शृंखळा बंदाच्या अरगळा कुडा कड्या कुलपे सर्व बंधनं
त्या ठिकाणी निखळून गेली. उचलला कमळापती पायीची बंधने गळती. आजही तुम्ही कृष्णाला उचला आपल्या वृत्तीमध्ये, तुमच्या सगळ्या बंधनांचं निरसन होऊन जाईल. आईमयी रावणानं ज्या वेळेला चोरून नेलं राम लक्ष्मणांना, हनुमंतरायाने त्या ठिकाणी दोघांनाही सुटका करताना खांद्यावरती घेतलं. अरे देवाला जर खांद्यावर घेतलं ना, खांद्यावर बसलेला माणूस ज्याच्या खांद्यावर बसलं त्याचं डोकं धरतो पडू नये म्हणून, बॅलन्स करता. कमीत कमी देवाला खांद्यावर घ्या म्हणजे तुमचं डोकं धरील तो. अजून देव डोकं धरीना कसं तुमचं? खांद्यावर घ्या ना. अरे नाही खांद्यावर घेता आलं तर आमच्या गवळणीसारखं कमीत कमी कृष्णाला कडेवर तरी घ्या ना. राधे राधे घे श्याम, घे श्याम सुंदरा.